पक्ष संघटनेत बदल करण्यासंदर्भात पटेल तटकरे यांच्या पत्रावरून सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या नव्या पत्रात पटेल तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नाही। यावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मात्र सुनेत्रा पवारांचं मौन। सुनील तटकरे आणि पटेलांना टार्गेट करणाऱ्या बातम्या काल्पनिक, ज्येष्ठ नेत्यांना बनावट वादांमध्ये ओढणं दुर्दैवी, निषेध करतो। पार्थ पवारांकडून ट्विट करत भूमिका स्पष्ट। भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपात विलीन होणार। संजय राऊतांकडून पुनरुच्चार। तर राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही। हसन मुश्रीफांनी राऊतांचा दावा खोडून काढला। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपचे हस्तक। त्यांनीच अजितदादांना पक्ष फोडून एनडीएमध्ये जायला भाग पाडलं। भाजपच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेमध्ये बदल। विकास लवांडेंचा गंभीर आरोप। शिंदेच्या शिवसेनेच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख उपस्थित। राज्यामध्ये पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। तर कोणी जेवायला बोलावलं तर गैर काय, आष्टीकरांचा सवाल। भर उन्हाळ्यात पुणेकरांना अवकाळीचा तडाखा। काही तासांच्या पावसानंच पुणेकर बेहाल। झाड पडून महिलेचा मृत्यू, तर वाहनंही वाहून गेली आहेत। अनेक रस्त्यांची स्थिती नद्यांसारखी। सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातून निर्दोष सुटका। बीड न्यायालयाचा हा निर्णय। तर खोक्या भोसलेनं एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। शिर्डी पोलिसांच्या तपासात भोंदू खरात संदर्भात मोठी माहिती समोर। समता नागरी पतसंस्थेमध्ये खरात 100 खात्यांचा नॉमिनी। शिर्डीमध्ये सावकारी करून जमीन बळकावल्याचाही प्रकार उघड। फरार कल्पना अशोक खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी। परदेशात पळून जाण्याचा मार्ग आता बंद। तर शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा। भोंदू अशोक खरातची पुन्हा पोलीस कोठडीत रवानगी। एसआयटीची मागणी। नाशिक न्यायालयाकडून खरातचा 8 एप्रिलपर्यंत आता पोलीस कोठडीत मुक्काम असणार। राज्यातील 2 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी। तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे एस कार्तिकेयन हे सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी। केरळ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस तिरुवनंतपुरममध्ये अट्टिंगल विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान फडणवीसांनी केरळमधील पारंपरिक वाद्य वाजवण्याचा आनंद लुटलाय। खासदार राघव चड्डा यांना मोठा धक्का। आपकडून राघव चड्डा यांची राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी। अशोक मित्तल यांची नियुक्ती। तर आम आदमी पक्षाचं राज्यसभा सचिवालयाला पत्र।